मुलांनो, सुस्वागतम. संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. इतिहास इयत्ता 11वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 16 स्वराज्य ते साम्राज्य या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. या प्रकरणात एकूण 8 उपघटक आहेत. त्यातला पहिला उपघटक अभ्यासाला घेतला आहे संतांची कामगिरी. अल्लाउद्दीन खलजीने देवगिरीच्या यादवांचा पराभव केला आणि दक्षिण भारतात दिल्ली सुलतानांची राजवट सुरू झाली. दिल्ली सुलतानाची राजवट सुरू झालेली आहे. अल्लाउद्दीन खलजीने देवगिरीच्या यादवांचा पराभव केला, याचा आपण अभ्यास मागे केला आहे. खलजीनंतर तुघलक आणि बहमनी या सत्तांनी महाराष्ट्रात राज्य केले. पुढे बहमनी राज्याचे विघटन होऊन महाराष्ट्रात निजामशाही आणि आदिलशाही या सत्तांचा अंमल होता. म्हणजे या शाही होत्या, निजामशाही आणि आदिलशाही. बहामनी साम्राज्य नष्ट झाल्यानंतर महाराष्ट्रात निजामशाही आणि आदिलशाहीचं राज्य होतं. दक्षिणेच्या प्रदेशात प्रवेश करण्याचा प्रयत्न मुघलांनी सुरू केला होता आणि दक्षिण भागात प्रवेश करण्याचा मोगलांचा प्रयत्न होता. त्यातून निजामशाही संपुष्टात आली. अशा पार्श्वभूमीवर 17व्या शतकाच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि मराठी सत्तेचा उदय झाला. याचा उल्लेख मागे आलेला आहे की शिवाजी महाराजांनी मराठी सत्तेची किंवा महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना केली. आता पाहूया आपण यातला पहिला उपघटक जो आहे 16व्या प्रकरणातला पहिला, संतांची कामगिरी. अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त पगडा होता. त्या कालखंडामध्ये अंधश्रद्धा, धर्मभोळेपणा आणि कर्मकांड, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव याचा समाजावर खूप मोठा पगडा होता. लोक दैववादाच्या आहारी गेले होते. त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती. दैववाद याचा अर्थ नशिबावर अवलंबून राहणं, प्रयत्न न करणं. त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती, प्रयत्न थांबले होते. रयतेची स्थिती फारच हालाकीची होती. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील संतांनी केले आणि समाजामध्ये मग चैतन्य निर्माण करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, हे काम महाराष्ट्रामध्ये संतांनी केलेलं आहे. आता पाहूया वेगवेगळ्या संतांची नावं. महाराष्ट्रामध्ये श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली आणि वेगवेगळ्या संतांनी मग आपलं कार्य केलेलं आहे. त्यांचं कार्य असं होतं, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा संत तुकाराम महाराजांनी अभंगातून भूतदयेचा मंत्र दिला. झाडे लावा झाडे वाचवा असा एक संदेश दिला. वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे. अशा प्रकारे संत आपल्या लेखनातून, अभंग वाङ्मयातून समाजाला उपदेश करत असत. या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक होते. सर्व स्तरातील सर्व जाती धर्माचे लोक होते त्यात. उदाहरणार्थ संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख महम्मद इत्यादी वेगवेगळ्या जाती धर्माचे हे लोक होते. त्याचप्रमाणे या संत मंडळीत संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई आणि अशा महिला संतसुद्धा होत्या. पहा, या संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई सिवुरकर अशा स्त्रियाही होत्या. स्त्रियांचंही योगदान आहे पहा या संतांच्या कामगिरीमध्ये. संतांनी लोकांच्या मनात आपला प्रदेश, आपली भाषा, आपले साहित्य, आपली संस्कृती याविषयी स्वत्व भावना निर्माण केली. या स्वतःचं आहे स्वत्व भावना की आपला प्रदेश, नंतर आपली भाषा, आपलं साहित्य, आपली संस्कृती याविषयी एक प्रेम निर्माण केलं. पहा, लोकांना समतेचा संदेश दिला, समानतेचा संदेश दिला, शिक्षणाचा संदेश दिला, माणुसकी, मानवता धर्म शिकवला, माणुसकीचा धर्म शिकवला, मानवतेचं मूल्य रुजवलं. एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण होती आणि संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. हे महत्त्वाचं सहकारण स्पष्ट करा येऊ शकतं की संतांचं काम
असं होतं की समाजामध्ये लोकजागृती केलेली आहे. बालकांचे साठी पंते धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करून दावती अंगी. म्हणजे संत केवळ उपदेशच करत नव्हते, तर स्वतःचं आचरण पण तसं आदर्श ठेवत होते समाजापुढे. म्हणजे समाजाला एक सन्मान निर्माण करून देणं, एकजूट निर्माण करून देण्याचं काम केलं आहे. आणि आधी सांगितलं आणि मग उक्ती पण केलेली आहे. म्हणजे भक्तीचा मार्ग दाखवला, पण जीवन कसं जगावं आणि जीवन जगताना परमार्थाचा पैलतीर कसं गाठावा याचं मार्गदर्शन केलं. आणि वारकरी संप्रदायाचं तर त्याचे प्रवर्तक संत ज्ञानेश्वर, त्यांनी पसायदानातून तर संपूर्ण मानवजातीचं हित सांगितलेलं आहे. आता संत एकनाथांची गोष्ट माहिती आहे तुम्हाला, की त्यांनी हिशेब करण्यासाठी एका पैशाची जी चूक होती ती रात्रभर जागून शोधून काढली. असं मूल्य शिक्षण दिलं. साध्या साध्या गोष्टीतून सामान्य अज्ञानी लोकांना एक आदर्श घालून दिलेला आहे. मग ते संत रामदास असतील किंवा तुकाराम महाराज असतील, महाराष्ट्राला संतांची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. आणि या संतांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर जगाला आणि मराठी भाषेला एक वाङ्मयाचा मोठा वारसा दिलेला आहे. शांतताभंग न करता भजन करा. आणि मोगलांचं राज्य होतं, पण आपलं काम सोडून देवाचं नाव घेत बसत असे. संतांनी त्याला मग वारकरी संप्रदायाचं महत्त्व पटवून दिलं. जगभर या संप्रदायाचा प्रसार केला, म्हणजे लोकजागृती केलेली आहे. तसेच परचक्र किंवा दुष्काळजन्य परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारची निसर्ग संकटे यातून दैनंदिन जीवन जगताना संतांना भक्तीचा उपदेश हा लोकांचा आधार ठरला. म्हणजे जर संकट आलेलं असेल, मग ते नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असो, परचक्र म्हणजे परकीय आक्रमण किंवा दुष्काळ किंवा वेगवेगळी निसर्ग संकटं असतील, तर दैनंदिन जीवन जगताना कसंच त्याला तोंड द्यावं असा भक्तीचा उपदेश केलेला आहे. संतांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. संतांची अतुलनीय अशी कामगिरी दिसून येते. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मी इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही विषयांचे मराठी, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, सहकार अशा विषयांचा अभ्यासक्रम व्हिडिओ लेक्चर स्वरूपात पोस्ट केलेला आहे. आणि त्याप्रमाणेच नमुना प्रश्नपत्रिका, मूल्यमापन आराखडा यावरचे पण व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आवडलेले व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.